थँक्यू सो मच. आणि काय सामना आपल्याला बघायला मिळाला, चित्त थरारक सामना आपल्याला बघायला मिळाला. सेमीफायनलचा शेवटच्या बॉलवर गोल्डन चौकार मारत असताना मेहर 11 बापगाव संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या. हॅलो चेक, हॅलो चेक. नवीन सामना तुमच्या समोर आई एकविरा सावध आणि त्यांच्या विरोधात जर्मन सौदरपाडा. पहिलाच बॉल आतली कडा लागली आहे, बॉल येतो या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेनं फिल्डर येतात राम आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रतीक वाकडे. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन प्रतीक वाकडे विथ बॅट विथ बॉल आपल्याला बघायला मिळाला होता रोशन स्पोर्ट मुठवलच्या विरोधात. इथे पहिलाच बॉलवर स्ट्राईक रोटेट करतोय, आपला अकाउंट ओपन करत असताना बॅटर राम. दिगंबर माली षटक क्रमांक पहिलं कॅप्टन फ्रॉम आई एकविरा सावध. लेफ्टी बॅटर प्रतीक वाकडे समोर सोडून दिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती 2 धावा. दिगंबर नेहमी नवीन चेंडूसह त्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलं आणि नेहमी चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला बघत आलेलो आहोत. तरी त्याच्याकडून तीच अपेक्षा असेल. सावधकरांना हा बॉल देखील सोडून दिला. हाही बॉल भरपूर बाहेर होता आणि इथे आणखी एक अवांतर धाव एक्साच्या मदतीने जोडली जाईल. 3 वर धावफलक जाऊन पोहोचतोय. हॅलो चेक. दरम्यान या ठिकाणी न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या टीमसाठी सावधगावचे युवा उद्योजक मिस्टर महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आयोजकांचं सुद्धा त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. धन्यवाद महेंद्रजी म्हात्रे, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. लॉंग ऑफ सेट करण्यात आला प्रतीक समोर आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग. आउट साइड ऑफ सम आणखी एक व्हाईट बॉल लागोपाठ 3 अवांतर धावा या ठिकाणी दिगंबरच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. थोडंसं आता फिल्डिंग मध्ये बदलाव करण्यात आलाय. मिड विकेटचा फिल्डर जो होता त्याला आता डीप मध्ये पाठवलं, डीप वाईडिश मिड विकेट आणि आता जो लॉंग ऑफचा फिल्डर होता त्याला वर आणलाय मिड ऑफला. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न दिगंबरचा, परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये. 3 चेंडू लागोपाठ व्हाईट बॉल. यावेळेला गॅप फाइंड केला, जबरदस्त फटका स्विंग करत असताना अक्रॉस द लाईन फटका प्रतीक वाकडेच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. जबरदस्त सुरुवात या स्पर्धेतील. हाय स्कोर देखील जर्मन सौदरपाडा या संघाच्या नावी आपल्याला बघायला मिळाला. 90 धावा पहिल्या मॅच मध्ये या संघानं पूर्ण केल्या होत्या आणि इथे चांगली सुरुवात केली. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला पहिल्या ओव्हर पासून अटॅक करणं गरजेचं असतं आणि तो अटॅक सुरू केलाय. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 9 या आकड्यावरती 3 अवांतर धावा आतापर्यंत दिगंबरनं आपल्या षटकामध्ये खर्च केला. काय डाव पाहायला मिळाला होता. किरण पाटीलचा 40च्या वर धावा वैयक्तिक त्यानं बनवल्या होत्या. क्लासिकल फटके पाहायला मिळाले होते पहिल्या मॅच मध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. डॉट नाही, व्हाईट बॉल आहे. थोडस उशिरानं जरूर आमच्यापर्यंत निर्णय आला अंपायरचा. हॅलो चेक. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि एक उत्कृष्ट स्कोरर आणि एक चांगले व्यक्तिमत्व मिस्टर हरेश भुईर उर्फ हॅरी याचकडून सावध एक्सप्रेस मिस्टर किरण पाटील साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हॅरी, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 10 रन्स धाव फलकावरती 10 रन्स पूल केला. यावेळेला स्क्वेअर लेग उपस्थित आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी एकच धाव. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा योग्य वापर दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एक्स्ट्राच्या धावा खूप जास्त खर्च केल्या दिगंबर मालीन आणि एकूण धावसंख्या आता आपण पाहतोय 11 वरती जाऊन पोहोचतात. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना, यानंतरचा जो सामना होणार आहे नेक्स्ट मॅच
धनेश 11 कुकसेच्या विरोधात योगेश 11 आमने ए ह्या नंतरचा सामना आपल्याला बघायला मिळेल. तर या दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह यावेळेला समोरच्या दिशेनं गोलंदाजानं प्रयत्न केला, पायानं बॉलला अडवलाय. वेळ होती फलंदाजांकडे एकच धाव पूर्ण करण्याची. एकेका धावेने स्कोर पुढे गेलेला आणि स्कोर कार्ड वरती आता धावफलक तुम्ही पाहतायत 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन द बॉल, 12 विदाउट लॉस. हनुमान चौदरपाडा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. फार कमी कर्णधार आपण बघितले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारतात. हनुमान चौधरपाडाच्या कॅप्टननं तो निर्णय घेतला, कारण मागच्या सामन्यामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली होती. हो, इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरचा फिल्डर जेडी चेंडू खाली जरूर पोहोचला, परंतु कॅच पकडता आलेला नाहीये. त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आहे. जीवन दान मिळतो रामला आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी होत आहेत पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 14 धावा. पहिला षटकाचा खेळ संपन्न. फर्स्ट ओव्हरमध्ये या ठिकाणी खूप चांगली टोटल आपल्याला बघायला मिळाली. 14 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे पॉवर प्लेमध्ये हनुमान चौधरपाडानं आपल्या नावी करण्याचा प्रयत्न केला. गरजेचं असतो ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करता त्यावेळेला पॉवर प्लेच्या षटकाला मॅक्झिमाइज करणं, कॅपिटलाइज करणं गरजेचं असतं आणि तो काम आता या ठिकाणी दोन्ही बॅटर्सने केला. सेकंड ओव्हर किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला जर आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये निखिलनं देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता दिगंबरचं षटक महागडे राहिल्यानंतर किरणला पलटवार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या समोर प्रतीक वाकडे आहे. दोघी चांगले खेळाडू, चांगले अष्टपैलू क्रिकेटर या विभागामधून उदयास आले. ते 2 खेळाडू आता एकमेकांच्या समोर आहेत. यॉर्कर लेन, प्रतीक समोर, किरणचा परफेक्ट यॉर्कर, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. आज ओव्हरस्टेप भरपूर गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले आणि ती समस्या राहिली वेगवान गोलंदाजांच्या बाबतीमध्ये. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे आणि या पुढचा बॉल आता फ्री हिट. प्रतीककडे सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल सामना करतोय. एखादा मोठा फटका इथून खेळून दबाव कमी करू शकतो. यावेळेला लॉफ्ट केल्या लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव इथे मिळाली. बॉलवरती झपाटला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 17 वर. चांगले टोटलकडे वाटचाल आहे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. मागचा सामना तुम्ही पाहिला 23 धावांवरती, 24 धावांवरती खूप संघर्ष करावा लागला. तो मेहर 11 बापगाव संघाला फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये आपण पाहिला मेहर 11 बापगाव. अगदी तोंडाजवळून स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळच्या घास हिसकावून घेतला असंच म्हणावं लागेल. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. मला वाटतं की हलकासा पायाला ब्रश करून बॉल मागे निघून गेला होता. प्रत्येकी बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 17 धावा, 17 रन्स. चला सामना सुरू करा. रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमा नो बॉल साठी आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, गलीमध्ये एक फिल्डर, एक पॉइंटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन लाईक फिल्डर, डीप मध्ये मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लॉंग द ग्राउंड फटका मिड विकेटच्या दिशेनं. बॉल वेगानं ट्रॅव्हल होते. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. धावबाची संधी आहे. रन आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. रामला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का. मैंने तुमको चाहा, तुमसे प्यार किया.
धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होतोय आणि एक फार मोठा धक्का लागलेला आहे तो टीम जय हनुमान चौदरपाड्याला. दुसऱ्या षटकामध्ये किरणनं पलट वार करण्याचा प्रयत्न केला. फर्स्ट ओव्हरमध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस, पहिला संघ जो फायनल मध्ये पोहोचला मेहर 11 बापगाव. आज कोणता संघ सेमीफायनल साठी पात्र ठरतोय उद्याचा लॉट्स आम्ही काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचू. 18 रन्स धनेश 11 कुकसेच्या विरोधात योगेश 11 आमने ए. नेक्स्ट मॅच, दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आणखी एक मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल. किरण पाटील पुन्हा यॉर्कर, प्रत्येकी बॉल यॉर्कर लेंथवर बघायला मिळालेत. ही त्याची स्ट्रेंथ आहे, ही किरण पाटीलची ओळख आहे. अनेक मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूंना केलेलं आहे. ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अनेकदा किरण पाटीलनं जरूर केलेलं आहे. ज्या वेळेला जिल्हास्तरीय जिल्हानिहाय मॅचेस आपण बघितल्या, ठाणे विरोधात रायगड असतील, त्याही मॅचेसमध्ये आपण किरण पाटीलला अनेकदा खेळताना पाहिलं. तो अनुभव आज त्याच्या ग्रामीण क्रिकेट संघाला होतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची आपण बघतोय. समोर प्रतीक वाकडे आहे, हाही त्याच कॅलिबरचा प्लेअर आहे. स्लॉग हिट, मॅग्निफिसंट हिट, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे प्रतीक वाकडेच्या बॅट मधून षटकार. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल यावेळेला पुन्हा फ्लिक केला. सॉफ्ट हँड विकेटवर येणारा बॉल होता आणि चांगल्या प्रकारे डिग आउट करत असताना एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एक सेन्सिबल क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट नंतर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा स्कोर कार्डवर एका गडच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान चौदरपाडा. अंतिम षटक निखिल पाटील गोलंदाजी करण्यासाठी येते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 25 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. 11 धावा किरण पाटीलच्या ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या आणि प्रतीक आता स्ट्राईक एंडला असेल. नवीन बॅटर आदित्य जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला. दोन्ही फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडला होता अक्षरशः पहिल्या सामन्यात. ती जोडी आता आपण मैदानामध्ये सध्या पाहतोय. निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल, मोठ्या प्रमाणात सध्या क्रिकेट सुरू झाल्या. भिवंडीमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात आणि त्यापैकीच ही स्पर्धा देखील तेवढ्या चर्चेमध्ये. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025. यावेळेला निखिलचा पहिलाच बॉल हवेतून खेळण्याचा प्रयत्न, झेल पकडली आहे. जबरदस्त फिल्डिंग, मंगेश त्या ठिकाणी सज्ज होता. बॉडी डाऊन करत असताना अशा प्रकारच्या कॅचेस कठीण असतात, परंतु मंगेशनं ते काम सोप्या पद्धतीने केलंय. मोठा धक्का लागतोय टीम चौदरपाडाला.
ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला बॉडी डाऊन करत असताना मिड विकेटला मंगेशनं तो झेल पकडलाय आणि आणखी मोठा खेळाडू बाद झाला. प्रतीक वाकडेचे खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. नवीन फलंदाज पंकज चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. निखिल पाटीलला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. चला योगेश 11 आमने ए आणि धनेश 11 कुकसे टॉस साठी या. धनेश 11 कुकसे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. योगेश 11 आमने कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. हो आल्या आल्या पंकजनं स्विंग केला. बॉल हवेमध्ये आहे आणि गॅप मध्ये देखील आहे. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. चेंडूवरती पंकजच्या बॅट मधून चौकार बघायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने 29 या आकड्यावरती चांगली टोटल स्कोर कार्डवर सध्या जय हनुमान सौदरपाडा संघासाठी प्रत्येकी बॅटर आक्रमकतेने या ठिकाणी सध्या बॅटिंग करताना दिसलाय. चांगल्या टोटल कडे वाटचाल पाहायला मिळाली आहे. हो पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3. निखिल पाटील कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल केलेत बॉलवरती. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. हो दोघांमध्ये टक्कर झाली आहे त्या ठिकाणी. बघा एक्झॅक्टली काय घडलंय. आदित्य आणि किरण हे दोन खेळाडू त्या ठिकाणी धावत असताना पाणी घेऊन जायचंय. रिप्ले मध्ये आपण पाहतोय सध्या वेगानं बॉल घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर आदित्य आणि किरण मध्ये ही टक्कर आपल्याला बघायला मिळाली. फर्स्ट एड किट घेऊन जायचंय.
किरण मला वाटतं की पुन्हा एकदा मैदानामध्ये एंटर झालाय. आदित्य वाकडे स्ट्राईक एंडला. निखिल पाटील अंतिम षटक तो सध्या हाताळतोय. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही टीमनं फार मोठ्या फरकानं पहिल्या मॅचेस मध्ये विजय मिळवलाय. हो इथे फुल टॉस बॉल स्लो वन टाकण्याचा प्रयत्न आणि बॉलला फेकून दिल्या सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. रिव्ह्यू घेण्यात आले. मला वाटतं DRS ची मागणी करण्यात आली या ठिकाणी फलंदाजांकडून बी मनोबॉल साठी. It's a no ball. Bima no ball. West tight. खूप जास्त उंचीवरचा बॉल या पुढचा बॉल फ्रेट असेल. आदित्यनं षटकारानं आपला अकाउंट ओपन केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल थोडीशी फंबॉलिंग आणि पुन्हा 2 धावा तेथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली टोटल सध्या स्कोर कार्डवरती 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 40च्या वर धावा बनवणं एक मोठी टोटल आहे. मॅजिकल आकडा आता इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. 40 धावा स्कोर कार्डवर अंतिम ओव्हर निखिल पाटील ची या ठिकाणी मार्गस्थ असताना अजूनही काही चेंडू शिल्लक. आदित्य वाकडे स्ट्राईक एंडला. नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं आणि ते मोठे फटके त्याच्या बॅटमधून सुरू झालेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील सेट करण्यात आले आदित्य समोर. सर बॅटने खूप चांगला खेळलाय. स्विंग अँड मिस चांगला बॉल आतमध्ये वळण घेणारा बॉल होता. इन स्विंगर पाहायला मिळाला. हलकीशी अपील देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. शेवटचा बॉल या ठिकाणी आता भरपूर साऱ्या रन्स खर्च केल्या जरूर निखिलला, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 40वा स्कोर कार्डवरती आदित्य आता डॉट झाल्यानंतर इथून एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? प्रयत्न त्याचे योग्य असतील का? यॉर्कर यावेळेला चांगला बॉल, परंतु इथे खोदून काढलाय. खोदव्या टप्प्याच्या चेंडूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावपाच्या स्वरूपामध्ये होतोय बाद आणि याचबरोबर शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल. 41वा स्कोर कार्डवर 42 धावांचं लक्ष सामना जिंकण्याकरिता आई एकविरा सावध समोर. चेक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अर्थातच अध्यक्ष अनंता केनेजी आणि लखनजी पाटील उपाध्यक्ष ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभाशय आपण टॉस करत आहोत. अजित पाटील देखील येत आहेत उपसचिव यांच्या शुभाशय आपण टॉस करतोय. टेल इज अ कॉल. हेड इट इज. टॉस जिंकला अतिश 3 ओव्हरची मॅच. फक्त निर्णय सांग. मी क्षेत्ररक्षण करेन. शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. दोन्ही टीमनं एक एक सामना जिंकून आता दुसऱ्या फेरीमध्ये एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. तर टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकून आतिशनं अर्थातच धनेश 11 कुकसेनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. योगेश 11 आमने संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया योगी पाटील सरांचा आवाज. थँक्यू.
धन्यवाद समीर ठाकरे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल बापगावचे प्रसिद्ध उद्योजक अँड DY फाउंडेशनचे सदस्य मिस्टर नित्यानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला खेळाडू कक्षामध्ये जास्त गर्दी करू नका आणि जो संघ बॅटिंग करणार आहे त्यांना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षाच्या अगदी आतमध्ये ज्या खुर्च्या आपणास ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्यांवरती तुम्हाला स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर पाहू शकाल पुढील सामना धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष योगेश इलेव्हन आमणे ए या दोन संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. जी हनुमान चौधरवाडा संघ पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ या ठिकाणी साकारलाय. 42 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यात चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, कारण पहिला विकेट 18 या धावसंख्येवरती बाद झाला होता, दुसरा फलंदाज 25 या आकड्यावरती बाद झाला. कारण आपण जर पाहिलं तर प्रतीकने सुद्धा चांगली बॅटिंग केली. प्रतीकला आदित्य वाकडीची चांगली साथ मिळाली आणि शेवटच्या क्षणाला मात्र पंकजच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. आणि या सर्वांच्या मेहनतीनं 42 धावा इथे मात्र उभारल्या गेल्या. 43चं लक्ष असेल आणि त्या 43चा पाठला करण्यासाठी आता टाळ्यांच्या गजरानं न्यू आय एकविरा स्पोर्ट्स साबत संघाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. टू ब्रदर्स किरण पाटील विथ निखिल पाटील. पाटील खूप छान असेल, कारण किरण पाटीलकडे सुद्धा मात्र टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर मात्र चांगला अनुभव आता मात्र त्याला सुद्धा आलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो खेळतोय आणि त्याच्या विरोधात आता मात्र आदी वाकडे त्यांची आता मात्र काय रणनीती असेल. बॉलिंग अटॅक आपण चौदरवाडा संघाचा आपण जर पाहिला तर ही त्रिमूर्ती त्यांच्याकडे सुद्धा आहे. आदित्य वाकडे असतील, प्रतीक वाकडे याने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडलेली आहे. स्ट्रायकिंगला किरण पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल निखिल पाटील. 18 चेंडूमध्ये या ठिकाणी 43 धावांचा इथे मात्र या ठिकाणी पाठला करणार आहात. पहिला चेंडू काय शॉट केला, क्रॉस बटेट फटका आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती येतो खणखणीत चौकार. दुखापत झाली परंतु त्याने जिद्द मात्र सोडली नाहीये, कारण त्याला आपल्या संघासाठी खेळायचं आहे, आपल्या गावासाठी खेळायचं आहे. पुन्हा क्रॉस मध्ये फटका शॉट मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू त्याला वेगानं अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय बॅटिंग करतो किरण पाटील. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर विचार केरलेचा दुसरा चौकार पाहिला आपण अगदी कावू कॉर्नरकडे आणि आता मात्र कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यावरती टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केली गेली.
स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तिथं मात्र पाहायला मिळाला आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल बिनगडी बाद 9 धावा. हा सामना सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एका ताकदीचे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सावध संघ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चौदरपाडा संघ अधीवरती कुठेतरी हल्ला बोल चढवण्याचा प्रयत्न करतात. अप्परकटच्या साईड अगदी पंच केला पॉईंटच्या डोक्यावर, चेंडू त्याला वेगानं आउटफील्ड अगदी फास्ट आहे, चेंडू थांबवणं अशक्य आहे आणि या ओव्हरमध्ये येणारा तिसरा चौकार. भाग घेत असतो त्यावेळी मात्र या बंधूंच्या जोडीवरती आय थिंक या पाटील ब्रदर्सवरती फार मोठी जबाबदारी त्या संघाची आपल्याला पाहायला मिळत असते. हो पुन्हा मात्र तो स्ट्रोक पॉईंटच्या डोक्यावर त्याच दिशेने मात्र चेंडू वेगाने चालला अगदी मुख्य प्रवेशद्वारासमोर. हा चौथा चौकार आला या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या षटकात. निघाले आणि पाहता पाहता मात्र धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळाल्या. लोफुला चेंडू चांगला ड्राईव्ह मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न राम आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आणि अखेर एक सफल षटकाची समाप्ती आय थिंक सावध संघासाठी आपण म्हणू शकतो, कारण विदाऊट लॉस एकही गडी इथे मात्र न गमवत असताना मात्र 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. लक्ष आपण जर पाहिलं तर 42 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे, कुठे न डगमगताना कुठलाही प्रेशर न घेता असताना फ्री माइंड नाही तर मात्र बॅटिंग पाहायला मिळाली. आणि हा सुद्धा एक योगायोगच मी म्हणेन, कारण पहिल्या 3 चेंडूचा सामना किरण पाटीलने केला, त्याच्या बॅटमधून 2 चौकार एक सिंगल निघाले. मागील 3 चेंडू आपण जर पाहिले तर निखिल पाटीलने ते फेस केले, त्याच्या बॅटमधून सुद्धा मात्र लागोपाठ 2 चौकार पाहिले आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह रिप्लाय, पाया भरणे अगदी मजबूत पाहतो आणि जर पाया भरणे मजबूत असेल तर मित्रांनो त्या भरणीवरती पायावरती तुम्ही किती मोठी उंच इमारत ही उभी करू शकता आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र प्रत्येकच्या हातात चेंडू पाहायला मिळतो आणि हा षटक मात्र सांगून जाणार की हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने मात्र या ठिकाणी झुकेल, कारण प्रत्येक वाकडे जेवढा किरण पाटील साबत संघासाठी की प्लेअर आहेत तेवढाच की प्लेअर असेल चौदरपाडा संघासाठी मिस्टर प्रतीक वाकडे. पॉवर प्लेमध्ये पाहिलं तर आधीला मात्र या ठिकाणी घाम फोडला गेला दोन्ही बॅटरनं, परंतु इथे मात्र कुठेतरी त्या पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आधीने खर्च केलेल्या त्याचा आता मात्र कुठेतरी त्या धावा आता रिकवर या दुसऱ्या षटकामध्ये प्रत्येक वाकडे आता मात्र करणार का खेळण्यासाठी सज्ज होते निखिल, ज्याने आतापर्यंत 2 चौकाराच्या साह्याने नाबाद 9 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी. शॉट फायनल एक शॉट थर्ड मॅन एस्टनच्या अगदी पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट किपरच्या समवेत. हो एक निर्धार केला होता निखिल पाटीलने की मी पहिल्यांदा आय थिंक ऑन साईडला मात्र या ठिकाणी टार्गेट करेल, परंतु ती त्याची शैली पाहिल्यानंतर प्रतीकने त्याच्यापासून थोडासा चेंडू दूर ठेवला, एवढा दूर ठेवला की ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू गेला आणि अवांतर चेंडूने मात्र त्याने आपल्या षटकाला सुरुवात केली. वाईटच्या स्वरूपात 1 धाव 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र तो चेक केला आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने निघून गेला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण निखिलला ठाऊक आहे की इथून आता मात्र आपली परिस्थिती जर पाहिली तर चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता विजयापासून फक्त आपण 22 धावा दूर आहोत. इथे जर विकेट्स आपण गमावली नाही तर मात्र या धावांचा पाठलाग आपण सहजपणे करू शकतो. कूल माइंडने सध्या आपण पाहतो की दोघेही बंधू आता मात्र या ठिकाणी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रिव्हर्सचा फटका सिग्नेचर स्ट्रोक बाय किरण पाटील, या फटक्याने आज भल्या भल्या गोलंदाजाने घाम फोडलाय आणि अखेर तो स्ट्रोक पाहिला आपण 6 धावांसाठी. षटकार
शेवटच्या क्षणाला मात्र निखिलनं त्या ठिकाणी किरण पाटीलला मात्र स्टॉप केलं. किरण पाटील दुहेरीच्या प्रयत्नामध्ये जरूर होता, परंतु ती दुहेरी धाव आय थिंक कदाचित रिस्क होती, परंतु मात्र त्या ठिकाणी दोघेही बॅटर आता मात्र सुस्थितीत आहेत. विकेटची गरज असेल चौदरपाडा संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला एखादी विकेट्स आणि तसे जर पाहिलं तर येणाऱ्या बॅटरमध्ये जेडीचं येणं बाकी आहे. कुणाल चांगली बॅटिंग करू शकतो, बाहुबली निहेल म्हात्रेचं अजूनही येणं बाकी आहे, बॅटिंग खोलवर आहे. आणि हरेशचं सुद्धा मात्र प्रमोशन झालेलं आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण वन डाऊनला पाहिलं, परंतु या जोडीचं महत्व फार आहे. ओ बॅटची कडा आहे का प्रश्न विचारला. हो यस, फिंगर अप, कॉट बिहाइंड. ज्या विकेटच्या शोधात होते चौदरपाडा संघ, तो विकेट अखेर निखिल पाटीलच्या रूपाने नव्हे तर आय थिंक किरण पाटील नॉट आउट आहे. निखिल आता मात्र या ठिकाणी माघारी चाललाय. पहिला धक्का लागत असताना न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला. निखिल पाटील आणि किरण पाटीलची आपण जर शैली पाहिली तर सेम टू सेम कधी कधी पाहायला मिळत असते. आणि त्याचमध्ये थोडंसं मात्र आश्चर्यचकित मात्र प्रश्न पडला की किरण बाद झालाय का, परंतु नाही, निखिल बादून मात्र माघारी परतलाय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर जयेश दलवी उर्फ जेडी. 27ला 1. सध्या आपण परिस्थिती पाहतोय, 8 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 8 चेंडूमध्ये 15 धावींची गरज. हे 2 चेंडू फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. या 2 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका जर आला नाही तर मात्र सामना शेवटच्या ओव्हरमध्ये एक वेगळीच रंगत निर्माण करून जाईल. परंतु या 2 चेंडूमध्ये जर एखाद मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी चौदरपाडा संघावरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळू शकेल. आणि त्यामुळेच हे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आलाय. आणि जसा डॉट चेंडू मात्र येतोय आता मात्र टाळ्यांचा कडकड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आणि तसं जर पाहिलं तर ज्यावेळी चौदरपाडा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा मात्र त्यांच्या पाठीमागे त्यांची जी सेना असते, जे पाठीराखे असतात, ते भरपूर संख्येने असतात. जसे आपण जर PTC मध्ये गेलो तर तलवली संघाचे पाठीराखे खूप संख्येने येत असतात. आणि आपण जर आमले लोणारमध्ये जर पोहोचलो तर मात्र चौदरपाडा संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने आपल्याला पाहायला मिळत असतात. ओ अजून एक डॉट. ओ हो, काय स्पेल राहिला प्रत्येक वाकडेचा विचार केला तर. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट जरूर पाहिला. षटकाची सुरुवात स्वेअर चेंडूने केली होती, परंतु जेडीला मात्र बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू टाकले. आणि आता समीकरणामध्ये झाला पुन्हा बदल. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता विजयासाठी 15 धावींची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. यानंतर पुढील सामना गणेश इलेव्हन कुकसे विपक्ष योगेश इलेव्हन आमने ए या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि जेडीचा आपण आय थिंक प्रत्येकचा जर स्पेल पाहिला तर कमबॅक करणारा षटक राहिला. आणि ज्या षटकाची अत्यंत गरज होती तो षटक मात्र त्याने हाताला फक्त 9 धावा खर्च केल्या आणि प्रमुख 1 विकेट त्याने मात्र प्राप्त केला. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फिरकीचा जादूगार मिस्टर विजय तरे. विजय तरेच्या करिअरमध्ये जी सोनाल्याच्या मैदानावरती जो स्पेल त्याने हाताळला होता तो मात्र जीवनामध्ये आपल्या कधी तो विसरू शकणार नाहीये. फायनलच्या लढतीमध्ये तो स्पेल आपण पाहिला. आणि आता मात्र किरण पाटील त्याच्या अगेन्स्ट आहे, त्याच्या विरोधात आता मात्र पाहूया कशा रीतीने मात्र तो इथे मात्र कामगिरी करेल. म्हणजे न्यू आई एकविरा स्पोर्ट्स आवाजकाचा विचार केला तर सर्वात 2 अनुभवी जे बॅटर त्यांच्याकडे आहेत ते आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला किरण पाटील, दुसरीकडे जेडी. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये आता मात्र 15 धाबींची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पावलांचा वापर केलाय, चेंडूचा पाठलाग केला होता किरण पाटीलला. आणि आता मात्र कुठेतरी प्रेशर गोलंदाजावरती, कारण पहिला चेंडू आपण जर पाहिला तर या ठिकाणी स्वेअर हाताला वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मात्र विजयने तिथे खर्च केली. प्रत्येक धाव मात्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेल. तशी राजकारणामध्ये एका मताला फार महत्त्व असतो, शिक्षणामध्ये एका गुणाला फार महत्त्व असतो, तसं मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावेला फार महत्त्व असतो. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 6 मध्ये विजयासाठी 14 धावींची गरज. एखादी विकेट जरी मिळाली तर मात्र या सामन्यावरती
वर्चस्व राखू शकतो चौदरपाडा संघ, परंतु रिव्हर्सचा फटका कनेक्शन प्रॉपर झाला असं म्हणू शकतो, कारण थर्डमॅनला बीट केलाय आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा क्लासिकल दर्शनीय चौकार. थोडीशी मिस्टेक घडली, परंतु त्यासाठी बॅकअपला फिल्डर आले. एक डॉट चेंडू, एक धावेला. आता मात्र इथून महत्व वाढलाय. प्रत्येक डॉट चेंडू विजयाच्या अपेक्षा पल्लवित करेल, त्या म्हणजे चौदरपाडाकरांच्या, आणि प्रत्येक धाव आता मात्र विजयाकडे घेऊन जाईल, त्या म्हणजे सावध संघाला. कधी चौकार येतोय, कधी चांगला चेंडू येतोय, हा तर क्रिकेटचा खेळ आहे. फलंदाज चांगले स्ट्रोक केल्यासाठी सज्ज आहे, तर गोलंदाज सुद्धा सांगतोय की आम्ही सुद्धा तुमच्यापासून मात्र या ठिकाणी जास्त दूर जाऊ शकणार नाहीये. आम्ही सुद्धा मात्र स्पर्धा नव्हे तर सामना जिंकण्यासाठी आलोय, या दृष्टिकोनातून आता मात्र खेळ सध्या इथे सुरू आहे. रिव्हर्सचा फटका, ज्या फटक्याने आतापर्यंत चांगले स्ट्रोक, चांगल्या धावा किरण पाटीलने जोडल्या, त्या फटक्यामध्ये आता किरण पाटील अपयशी ठरलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आलाय. आता चेंडू शिल्लक असतील 3 धावांची गरज आहे 10. आता मात्र या ठिकाणी किरण पाटील वरती जबाबदारी वाढली गेली, कारण या किरण पाटीलने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, एक षटकार पाहिला, वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय. निखिलने सुद्धा मात्र चांगली त्याला साथ दिली, परंतु तो बाद झाला. त्याच्यानंतर जेडी मैदानाच्या आतमध्ये आला. जेडीनं 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव निघाली नाहीये. परंतु आता मात्र ते मात्र महत्वाचं नाहीये. 3 चेंडू मध्ये आता मात्र आपण 10 धावा कशा रीतीने जोडू शकतोय, हे आता मात्र महत्वाचं असेल टीम सावध संघासाठी. परंतु विजयचं कौतुक करावं तेवढं कमी. समोर कोणता बॅटर आहे ते मला माहिती नाही, परंतु माझ्याकडे जी कला आहे ते आता मी या ठिकाणी सादर करेल. 3 मध्ये 10ची गरज. किरण पाटील पुन्हा सज्ज होतोय. लो पुन्हा चेंडू, पुन्हा चांगला चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय, आणि हा सलगचा 3रा डॉट चेंडू किरण पाटीलच्या अगेन्स्ट विजय तरेच्या वतीने पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी हा सामना मात्र या ठिकाणी अधिक शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार का, कारण 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. एका गोलंदाजाला समजवण्यासाठी, कानमंत्र देण्यासाठी 1 नव्हे तर 2, 2 नव्हे तर 3, 3 नव्हे तर 4 खेळाडू आता मात्र त्याच्यापर्यंत पोहोचले गेले, कारण हे गरजेचं असतं. प्रोत्साहन देणं गरजेचं असतो, आणि चेअरअप करणं सुद्धा मात्र आपल्या पाठीराखीला, आपल्या सहकार्याला गरज असते, आणि त्या कार्य आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु किरण पाटीलच्या मनामध्ये काय सुरू आहे, त्याला मात्र कोण कानमंत्र देईल, त्याला आता कानमंत्राची गरज नाही, तर त्याला आता मात्र जो आपल्याकडे खेळ आहे तो मात्र सादर करण्याची वेळ आता झालेली आहे. ओव्हर पिच चेंडू, त्याला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. सामना जिवंत ठेवलाय आणि ठोकला या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती हा 6 धावांचा फटका. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी. चेंडूवरती गोल्डन चौकाराची गरज होती, आणि तो गोल्डन चौकार योगेश पाटील अर्थात मेहर 11 बापगाव संघाच्या बॅटरच्या माध्यमातून पाहिला. आणि पहा, अजूनही मात्र मुठवलचा संघ मैदान सोडायला तयार नाहीये, कारण त्यांच्याकडून ती चूक घडली होती, आणि तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. एका चेंडूवरती गोल्डन चौकारची आवश्यकता. तो गोल्डन चौकार किरण पाटीलच्या बॅटमधून येणार का, की विजय तरे एखादा गोल्डन डिलिव्हरी, गोल्डन चेंडू मात्र या ठिकाणी टाकणार का. आता मात्र या ठिकाणी
दोन्ही संघाच्या पाठीराख्यांची धडधड वाढलेली आहे. पैसा वसूल सामना जी मेहनत 7 स्टार ग्रुपने केली त्या मेहनतीचा फल आज प्राप्त झालाय. काय एकापेक्षा एक रफ अँड टफ मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे विजय तरे तर दुसरे किरण पाटील साबत वर्सेस चोदरपाडा नव्हे तर विजय वर्सेस किरण सामना झालाय. ओ फटका हवेत नाही तर मात्र चाललाय जमिनी साह्यानं डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आधीनं स्टॉप केलाय आणि ऐकर शेवटच्या चेंडूवरती हा सामना जिंकलाय. जय हनुमान चोदरपाडा संघानं आणि या स्पर्धेतून अस्तित्व संपूर्ण झालेलं आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत, हार्ड लक साबत आणि कॉंग्रॅच्युलेशन चोदरपाडा. कमान से बाण रे चलाओ ना नैनों से बाण रे जान ले लो